नमस्कार इतिहास मित्रांनो, शिवरायांचे आणि मराठ्यांच्या स्वराज्याचे ही सेनापती हंबीरराव मोहिते यांचा अतुलनीय पराक्रम आपणा सर्वांना माहितीच आहे। याच सेनापती हंबीररावांची तलवार म्हणून गेल्या काही वर्षापासून सोशल मीडियावर एक पोस्ट तलवारीच्या फोटोसह फिरत आहे। काहींनी तर व्हिडिओ देखील या तलवारीवर बनवले आहेत। ही तलवार सेनापती हंबीरराव मोहितेंची आहे का, आणि नसेल तर मग ही तलवार कुणाची, या अनेकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। प्रतापगडावरील शिवरायांनी स्थापलेल्या श्री भवानी मंदिराच्या गाभाऱ्यात देवी शेजारी उजव्या बाजूला एक अस्सल मराठाकालीन तलवार आहे। गेली कित्येक वर्षे ही तलवार शिवरायांचे आणि स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते यांची असल्याचा समज प्रचलित होता। 2007 मध्ये प्रतापगडचे बांधकाम करीत असताना प्रथमतः ही तलवार हातात घेऊन पाहण्याची संधी मला मिळाली आणि तलवारीवरील नाव पाहताच ही तलवार सेनापती हंबीरराव मोहिते यांची नाही हे समजले। या तलवारीच्या पात्यावर मुठी शेजारच्या बिनधारेच्या जाड बाजूवर नाव आहे ते कान्होजी मोहिते हंबीरराव। इथे हंबीरराव ऐवजी हंबीराव आहे, पण तो अपभ्रंश असू शकतो। म्हणजे या हंबीरराव पदवी असणाऱ्या व्यक्तीचे नाव कान्होजी मोहिते आहे आणि हंबीरराव पदवी नावानंतर लावली आहे, म्हणजे ते हंबीरराव पदवी असलेल्या घराण्यातील आहेत हे स्पष्ट होते। म्हणजेच सोशल मीडियावर सेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार असा होणारा प्रचार खोटा असून ही तलवार कान्होजी मोहिते यांची आहे हे सरळ दिसून येते। या तलवारीवरील मोहिते हंबीरराव हे शब्द पाहून अनेकांची फसगत अनेक वर्षे झालेली आहे, कारण कान्होजी हा शब्द दुर्लक्षित केला गेला म्हणून। आता प्रश्न असा उरतो की हे कान्होजी मोहिते हंबीरराव कोण आणि कुठले, तर काही पत्रांमधून हे कसे कळते ते पाहूया। शाहू दप्तरातील कागदपत्रांची वर्णनात्मक सूची या पुस्तकात कान्होजी मोहिते यांची तब्बल 32 पत्रे नोंदलेली आहेत। हा कालखंड साधारण 1750 ते 1753चा आहे। अनेक पत्रातून कान्होजी मोहिते हे नाव नमूद आहे। यावेळी सातारा येथून महाराणी ताराबाई साहेब कारभार पाहत होत्या। छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी निधनावेळी महाराणी ताराबाई साहेबांचे नातू रामराजे यांना दत्तक घेण्याचा निश्चय केला होता। छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर रामराजे छत्रपती झाले, पण त्यांना कारभाराचा अनुभव नसल्याने त्यांच्या वतीने सर्व कारभार महाराणी ताराबाई साहेबच पाहत होत्या। यावेळी हे कान्होजी मोहिते मराठा राज्याचे सरदार होते। याच कान्होजींनी महाराणी ताराबाई साहेबांना लिहिलेली पत्रे ताराबाईकालीन कागदपत्रे या ग्रंथात छापलेली आहेत। अगोदर या पत्रातील निवडक मजकूर पाहू। कान्होजी मोहिते लिहितात, दादोबा प्रतिनिधीकडील फौजा व राजेश्री यमाजी पंत ऐसे जमून तळबिडावरती आले। केसरकराकडील दोघे चौघे, वसंतगडचे सुलतान खान वगैरे दोघे 8-10 माणूस यांनी प्यादे पिटीत कड्या पावेतो नेले। त्यास हुजरातीस व अमास युद्ध उमरजे नजीक झाले। तळबिडाहून युद्धास गेलो तेव्हा मागे मसूरकर व कराडकर तळबिडास येऊन गाव लुटला। शेताची व गडच्या माच्याची खराबी केली। उदयीक शनिवारी ते कडे गावाहून किल्ला नजीक येणार आहेत। कड धरून मौजे सुकणे येथे नेऊन घातले। गमाजी पंत तळबिडावरती चालून आले। आम्हीही गडावरून खाली आलो। या सर्व मजकुरावरून हे कान्होजी मोहिते तळबिडचे आहेत हे तर दिसतेच, आणि पत्रात उल्लेख आलेल्या गावांचा नकाशा पाहिला तर तळबिडचे स्थान आणि वसंतगडचेही स्थान निश्चित होते। हा इथे आहे वसंतगड किल्ला। पत्रात याला केवळ गड म्हटले आहे। वसंतगडाच्या पायथ्याला तळबिड गाव आहे। याच गावी सेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी आहे। गडाच्या दुसऱ्या बाजूला सुपणे गाव आहे। तांबवे, उमरज, कराड, सुपणे, कडेगाव ही पत्रात उल्लेख आलेली गावे याच परिसरात आहेत। या सर्व माहितीवरून या पत्रातील तळबिडचे कान्होजी मोहिते यांची ही तलवार असणार असा आपण अंदाज बांधू शकतो। कान्होजींनी किंवा त्यांच्या पुढील काळातील वंशजांनी ही तलवार देवीला अर्पण केली असावी, किंवा काही कारणाने नंतर सातारा छत्रपतींच्या शस्त्रागारात जमा झालेली तलवार खुद्द सातारा छत्रपतींनी श्री भवानीला अर्पण केली असेल। वैयक्तिक नाव कोरलेल्या तलवारी अत्यंत दुर्मिळ असतात। या तलवारीवरील हंबीरराव ही कान्होजींची पदवी आहे, कारण ती कान्होजी मोहिते या नावापुढे कोरलेली आहे। पण आपण पाहिलेल्या पत्रात फक्त कान्होजी मोहिते इतकेच नाव आहे, त्यात हंबीरराव हा शब्द नाही। यावर असे सांगता येईल की हंबीरराव पदवी असलेल्या घराण्यातील सर्व वंशज हंबीरराव पदवी लावू शकतात, मात्र राजदरबारी थोरले वंशज हेच या पदवीचे अधिकारी मानले जात व पत्र व्यवहारात आपली पदवी वापरत असत। मात्र थोरले घर वगळता इतर वंशज इतर ठिकाणी त्या घराण्याची पदवी नावामागे लावू शकत, कारण ती त्यांच्या घराण्याची पदवी असते। तलवार ही वैयक्तिक वापराची वस्तू असल्याने त्यावर कान्होजी मोहितेंनी हंबीरराव ही पदवी कोरणे या चालीला धरूनच आहे।
आता आणखी एक प्रश्न म्हणजे याच काळात दुसरे एखादे कान्होजी मोहिते होते का? इथे शिवकाळातील आणखी एक हंबीरराव पदवी असलेले मोहिते घराणे आढळते. नाशिकच्या उत्तर भागास बागलाण नाव आहे. या भागावर राज्य करणाऱ्या बागुल घराण्यामुळे हे नाव या भागाला पडले आहे. इथल्या बहिर्जी बागुल या राजाला शहाजहानने औरंगजेबामार्फत हरवून त्याचा मुलूक काबीज केला. यावेळची काही पत्रे आहेत. ही पत्रे शहाजहान व औरंगजेब यांनी या भिकुजी मोहितेंना लिहिलेली आहेत आणि या भिकुजी मोहितेंची पदवी हंबीरराव ही ह्या पत्रामध्ये नमूद झालेली आहे. हे मोहिते मोगलांच्या चाकरीमध्ये होते आणि ते बागलाण भागातच होते. ही पत्रे 1638 ते 1640च्या दरम्यानची आहेत आणि आपल्याला माहितीच आहे की शिवरायांनी हंबीररावांना हंबीरराव हे नाव 1674 साली राज्याभिषेकाच्या वेळी दिलेले आहे. या भिकुजी मोहिते हंबीररावांचा संबंध आपण माहिती घेत असलेल्या कान्होजींशी असण्याची शक्यता नाही, कारण याच वेळी तळबीडचे मोहिते घराणे देखील आपल्या इतिहासामध्ये नमूद आहे आणि आपण जे कान्होजी मोहिते पाहतोय ते तळबीडच्या मोहिते घराण्यातील आहेत. दुसरा मुद्दा, या तलवारीवर नाव कोरलेल्या कान्होजींना सोडून तळबीडच्या मोहिते घराण्यातील दुसरे एखादी कान्होजी मोहिते कागदपत्रातून समोर येत नाहीत तोपर्यंत ही तलवार आपण महाराणी ताराबाई साहेबांचे सरदार कान्होजी मोहिते तळबीडकर यांचीच आहे असेच मानणे योग्य ठरते. प्रतापगडावरील तलवारीशिवाय हंबीररावांची तलवार म्हणून सोशल मीडियावर आणखीन एक तलवार फिरत असते. ही तलवार आधुनिक काळात बनवलेली आहे. सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेले साहित्य वापरून ही तलवार तळबीडच्या मोहितेंनी केवळ शो पीस म्हणून आणि हौसेपायी बनवलेली आहे. पण फक्त तळबीडमध्ये ही तलवार आहे म्हणून काही लोकांनी ही सेनापती हंबीरराव मोहितेंची तलवार अशी प्रसिद्धी सोशल मीडियावर दिलेली दिसते. पण हे पूर्णपणे साफ चुकीचे आहे. ही तलवार हंबीरराव मोहिते यांची नसून आधुनिक काळात गेल्या 10-12 वर्षापूर्वी तळबीडच्या मोहितेंनी बनवून घेतलेली आहे. तर इतिहास मित्रांनो, अशी आहे ही हकीकत प्रतापगडावरील सेनापती हंबीरराव मोहिते यांची म्हणून प्रसिद्ध झालेल्या तलवारीची. तेव्हा ही तलवार सेनापती हंबीरराव मोहिते यांची नसून कान्होजी मोहिते हंबीरराव यांची आहे आणि हे कान्होजी मोहिते तळबीडचे असावेत असा निष्कर्ष या सर्व माहितीमधून निघतो. व्हिडिओ आवडला असेल, यातली माहिती नवीन वाटली असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका, कमेंट देखील आवर्जून करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म. क्षत्रिय पुरावतंसदा सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. याच शिवछत्रपतींसोबत केवळ झुंजायला आणि लढायलाच नव्हे तर मरायला देखील कैक स्वराज्यवीर तयार झाले. ज्या मातीनं 350 वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात झुंज देणाऱ्या घोड्यांच्या टापा कानात साठवल्या, ज्या मातीत युगप्रवर्तक छत्रपती शिवप्रभूंची पावलं उमटली, ज्या मातीत छत्रपती संभाजी महाराजांची रक्तमुद्रा ठसली, त्याच मातीच्या संरक्षणासाठी शेकडो मराठ्यांनी बलिदान दिले. अरे मरणासमोर विजयाचा ताठा तोच खरा मराठा. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आणि मराठेशाहीच्या उत्कर्षासाठी एक होऊन 18 पगड जातीच्या वीरांनी रक्ताचा अभिषेक घातला आणि बघता बघता त्यांच्या शौर्याचा इतिहासच रचला गेला. जिंकलो तरी इतिहास, हरलो तरी इतिहास. स्वराज्याच्या राजाला आमच्या शिवबाला दिला शब्द होईल खरा, हाच आमचा ध्यास. हर हर महादेव. हाच ध्यास घेऊन स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या वीर बाजी पासलकर, शिवरायांच्या रूपात मृत्यूला आलिंगन देणारे वीर शिवा काशीद, अफजल खानाचे शीर कापणारे संभाजी कावजी, मोगलांना जबरदस्त दहशतीखाली ठेवणारे सेनापती संताजी घोरपडे, प्रति शिवाजी अशी ख्याती असलेले नेताजी पालकर, महापराक्रमी बाजीराव पेशवे, मोगलांविरुद्ध प्रखर लढा देऊन धारातीर्थी पडलेले सिधोजी निंबाळकर, छत्रपती संभाजी राजांसाठी ढाल बनून वीरगती पावलेले मालोजी बाबा घोरपडे, छत्रपती राजाराम महाराजांच्या रक्षणार्थ धारातीर्थी पडलेले हिम्मत बहादूर विठोजी चव्हाण, दिल्ली वाचवण्यासाठी अखेरच्या क्षणाला बचेंगे तो और भी लढेंगे असा एल्गार देणारे दत्ताजी शिंदे, हिंदुस्थानच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेले सदाशिवराव भाऊ यांसारखे पानिपत वीर, एवढंच नव्हे तर लहुजी वस्ताद साळवे यांच्यासारख्या तब्बल 300 वीरांच्या पराक्रमाची 250 वर्षाच्या कालखंडातील गाथा सच्चित्र मांडणारा एक अद्वितीय कोश, मराठ्यांची धारातीर्थे.
लवकरच प्रकाशित होतोय। 30 वर्षांची कठोर मेहनत आणि लाखो किलोमीटरच्या खडतर प्रवासानंतर इतिहास तज्ञ प्रवीण भोसले यांनी स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या शेकडो मराठ्यांच्या समाधी स्थळांची शोधदर्शन यात्रा केली। त्यांच्या याच परिश्रमातून स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या तब्बल 300 वीरांची शौर्यगाथा तसेच त्यांच्या समाधी स्थानाची नेमकी माहिती आणि वीर मराठ्यांच्या बलिदानाचा तो घनघोर संग्राम काळ पुन्हा जिवंत करण्यासाठी मराठ्यांची धारातीर्थे हा ग्रंथ वाचकांच्या भेटीला येतोय। मराठ्यांची धारातीर्थे हा ग्रंथ आता येत आहे नवीन नावाने आणि 2 खंडात। यातील पहिला खंड मराठेशाहीची धारातीर्थे शिवस्वराज्य काल या नावाने प्रकाशित होत आहे। या पहिल्या खंडात शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्यापासून थेट औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतच्या 1585 ते 1707 या 125 वर्षाच्या कालखंडातील स्वराज्यवीरांचा समावेश आहे। याच काळात शिवछत्रपतींच्या युगप्रवर्तक नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या स्फुल्लिंगाने चेतलेल्या महाराष्ट्राच्या पुत्रांनी असामान्य आणि अद्वितीय असा इतिहास घडवला। छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई साहेब यांच्यासह स्वराज्याचे सेनापती, सरदार, मंत्री, मुत्सद्दी, लढवय्ये आणि लढायात प्राणार्पण केलेले वीर अशा 18 पगड जातीतील तब्बल 150 स्वराज्यवीरांची शौर्यगाथा त्यांच्या समाधी स्थळांच्या छायाचित्रांसह यात नमूद आहे। सोबत या वीरांची हस्ताक्षरे, शिक्के, चित्रे, नाणी, शस्त्रे, वाडे यांचीही छायाचित्रे आहेतच। 10 फेब्रुवारी 2022 रोजी या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे। या तारखेपूर्वी या ग्रंथाची प्रकाशनपूर्व नोंदणी करणाऱ्यांना खास सवलत देण्यात येत आहे। ग्रंथाची मूळ किंमत 840 रुपये असून पोस्टेजसह म्हणजे घरपोच ग्रंथ पाठवण्यासह ही रक्कम रुपये 890 इतकी होते। मात्र 10 फेब्रुवारी 2022 पूर्वी आगाऊ रक्कम भरल्यास रुपये 160 ची सवलत मिळणार असून ग्रंथ रुपये 730 मध्ये पोस्टेजसह घरपोहोच मिळणार आहे। यासाठीचे पेमेंट पर्याय पुढील प्रमाणे: गुगल पे नंबर 7709577277, फोन पे नंबर 9422619791, पेटीएम नंबर 9422619791। अकाउंटमध्ये रक्कम भरणार असाल तर त्याचे डिटेल्स: शिवमुद्रा प्रकाशन, करंट अकाउंट नंबर 14940200013812, फेडरल बँक ब्रँच ST कॉलनी सांगली, IFSC कोड FDRL 0001494। यापैकी कुठल्याही पेमेंट पर्यायावर रक्कम भरून त्याचा स्क्रीनशॉट 9422261991 म्हणजेच 9422619791 या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या संपूर्ण पत्त्यासह पाठवा। पिनकोड पाठवायला विसरू नका। महत्त्वाची सूचना: 10 फेब्रुवारी पर्यंतच ही सवलत योजना आहे। ग्रंथ प्रकाशित झाल्यावर ही सवलत असणार नाही। तर आपली प्रत लवकरात लवकर बुक करून राखून ठेवा। जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म। आपला महाराष्ट्र, आपला इतिहास, आपले स्वराज्यवीर, आपला अभिमान आणि या वीरांची शौर्यगाथा सांगणारे आपले चॅनेल मराठ्यांची धारातीर्थे प्रवीण भोसले जरूर सबस्क्राईब करा।